द्या. केविल वाण्या बकरीचा स्वर आलेला आहे. बाळूमामाने विचारलेला आहे, का रे भोसल्या, ही मेंढी का आरडायला लागली अरे? त्यावेळेला सरकार म्हणतात की नाही मामा, ही तर कुठली मेंढी नाही. नाही, हाय रे मेंढी, आरडायला लागली आणि जीव तोडून आरडायला लागल्या. ती कशाला आरडायला लागल्या? काय घडतंय तुझ्या गावात? का आरडायला लागली ती मेंढी? कारण मेंढीला बाळूमामा आपलं मूल समजत होते. का आरडते मला सांगते, काय घटना घडते? मी असताना ज्या भूमीमध्ये मी आहे त्या ठिकाणी माझी लेकरं आरडावीत. आणि प्रकार काय चालू होता तर गर्भवती बकरीचा बळी देण्याचा प्रकार. त्याला काय म्हणतात? आटकुरी. ताईबाईला दिली जाणारी आटकुरी. काय भयान परिस्थिती महाराज. राक्षसी वृत्तीला सुद्धा हीनत्व परिधान करून द्यावं या वृत्तीनं की गर्भात असणार लेकरू ते समाजात येण्या आधीच कापावं आणि तो खड्डा खणावा आणि ते लेकरू महाराज त्याच्या खाली टाकावं. वास्तविकता बाळूमामांनी संदेश दिलेला आहे. त्या ठिकाणी गेलेला आहेत. का आरडायला लागल्या मेंढी? चरित्र ग्रंथात कथा आहे. तर शिंगाडा नावाचा कोणतर गृहस्थ सांगितलेला आहे. अप्पाच्या वाडीला घडलेली घटना. शिंगाडा नावाचा गृहस्थ सांगितलेला आहे. तर तो ही ताईबाईची आटकुरी करत होता. कशा करता? तर संतती प्राप्त होण्याकरता. कुळात माझ्या ती ताईबाई आहे. त्यावेळेला बाळूमामा त्या ठिकाणी गेलेले आहेत. ती दावणीला बांधलेली मेंढी जशी कसायच्या दावणीला गाय बांधलेली असते ना, तशा पद्धतीनं दावणीला बांधलेली. बाळूमामांच्याकडे बघितलं महाराज. केविलवाण्या स्वरानं आरडायला त्या मेंढीनं चालू केलं. बाळूमामा त्या ठिकाणी मेंढीच्या पाठीवरनं हात फिरवलं. म्हणे, काय रे शिंगाड्या, काय प्रकार चालू आहे या ठिकाणी? तर म्हणे, वंशवृद्धी होण्याकरता मांत्रिकानं सांगितलेलं आहे काय की आटकुरी झाली पाहिजे, म्हणून या गरबार मेंढीचा बळी देतो सोयरे सोक्काळीच्या. बाळूमामा म्हणतात, तुझ्या घरात वंश उत्पन्न व्हावा, तुझं लेकरू वाढावं म्हणून दुसऱ्याच्या लेकराचा बळी देतो सोक्काळीच्या. मी सत्यवा पुत्र बाळूमामा तुला शाप देतो, जर या गर्भार मेंढीला कापशील तर वंशाचा सत्यानाश होईल. तुझ्या वंशाला दिवा शिल्लक, तुझ्या वंशाला दिवा लावायला सुद्धा मी वंश शिल्लक ठेवणार नाही तुला. अर्थात काय? अहो, या संतांनी या वृत्तीचं खंडन केलेलं आहे. खंडन करता तुमचं कधी भलं होणार नाही म्हणतात साधू. बाळूमामांनी सांगितलेलं आहे, तुझ्या वंशाचा सत्यानाश करील जर गर्भार मेंढीचा बळी देशील तर तू. तिला लेकरू नाही का? साधूची अवस्था काय आहे? सर्व ठिकाणी ब्रह्मानुभूती घेणं. कोणाही जीवाचा न घडो मस्तर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. प्रत्येक जीव. जगद्गुरु तुकोबाराय शिवाजी महाराज आल्याच्या नंतर सांगतात की बाबा तो काय, आणि कुलाच्याही पायाखाली चिरडली जाणारी मुंगी आणि राब आम्हा सारिखीची. नकळत जरी मुंगी एखादी तुमच्या पायाखाली येत असेल आणि तुम्ही जर तिला चिरडत असाल, का चिरडत असाल? मुंगी समजून चिरडत असाल,